काय सांगायचं आहे? सांगायचं म्हणजे काय की बरेच दिवस काँग्रेसमध्ये 20 वर्षे सतत काम करत असताना प्रामाणिकता होती. प्रामाणिकपणा मी कुठेच कमी पडलो नाही. सर्वसामान्य कुटुंबातली माणसं आम्ही प्रामाणिक आणि इमानदारीनेच काम करतो. पण कुठे काँग्रेसमध्ये काम करत असताना अनेक वेळेस अनेक प्रकारे आमच्यावर मग राजकारणातून असो समाजकारणातून असो काँग्रेस पक्षात कुठं न्याय मिळतंय आम्हाला असं दिसत नव्हतं. मग बंजारा समाज असो की वैयक्तिक असो कोणालाच न्याय मिळत नाही. त्यासाठी थोडासा मी विचार केला, आपण काँग्रेसमध्ये राहत असताना काँग्रेस पक्षात आज नाही उद्या काँग्रेस महाराष्ट्रातून कोण्यातरी बंजारा समाजाला तिकीट देईल आणि त्या माध्यमातून आपल्या समाजाचा एक माणूस काँग्रेसमध्ये आमदार आहे असं वाटेल. पण ते 20 वर्षाच्या काळात कुठंच काँग्रेसनं बंजारा समाजाच्या माणसाला तिकीट दिलं नाही. तुम्हाला वाटतं का की काँग्रेसने बंजारा समाजाच्या विकासासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत? नाही, आहे ना, ते बरोबरच आहे. पोरादेवीचा जर विकास बघितला, त्या पोरादेवीला आतापर्यंत अनेक मंत्री झाले काँग्रेसचे, अनेक आमदार झाले, खासदार झाले, पण त्या काँग्रेसच्या लोकांनी आतापर्यंत पोरादेवीकडे कोणीच लक्ष दिलं नाही. आज जर बघितलं त्या ठिकाणी एक ईट त्या आधी कोणी रचलीच नाही. आज त्या ठिकाणी जर बघितलं तर हजारो 500-700 कोटीचं काम झालेलं आहे. नंगारा भवन एवढं मोठं आहे, भव्य दिवे. नंगारा भवनात सकाळी जर गेलं तर संध्याकाळ होती. मंदिर तर एखाद्या राम मंदिरासारखं भयानक. ज्यावेळेस आम्ही पोरादेवीला जायचो तर आम्हाला वाटायचं शेवगावसारखं का होत नाही आमचं. इथं राहण्याची सोय नाही, बसण्याची सोय नाही, कुठं झोपण्याची सोय नाही. मंदिर पहिले तर असे आहेत. मग आमचंच एवढी मोठी पोरादेवी काशी, पूर्ण भारतातून बंजारा समाज त्या ठिकाणी येतोय, पण त्या ठिकाणी कोणतीच सुविधा नाही. पण ज्यावेळेस आम्ही बघितलं बीजेपी आणि सेनेच्या काळात एकनाथभाई शिंदे आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी याने जे विकास केला पोरादेवीचा, याला भाळलो मी. आणि मी त्या आई जगदंबेला म्हणलो, माय जे तुझा विकास करेल त्यांच्यासोबत काम करायला काही हरकत नाही. आता एवढं मोठं बंजारा समाजाचं काम केलं की जे बंजाराची काशी पोरादेवी याचं नाव भारतातच नव्हे, महाराष्ट्रातच नव्हे तर भारतातच नव्हे तर पूर्ण देशात एक पहिले असे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी साहेब. त्यांनी पोरादेवीला पहिला पंतप्रधान, भारत स्वातंत्र्य झालं तेव्हापासून कोणीच आलं नव्हतं. नुसतेच आले नाही तर विकास करून आले. त्यासाठी आम्ही सर्व मग पुन्हा ते आमचं मन परिवर्तन झालं. अडे साहेब, तुम्ही तर शिवसेनेमध्ये प्रवेश केलाच आहे, तर यानंतरची पुढची रणनीती तुमची काय असेल? यानंतर म्हणजे काय नाही, जिथे ज्या ठिकाणी आम्ही प्रामाणिक काम करतो, एकच इच्छा असते किंवा जी माणसं प्रामाणिक काम करतात त्याला नेत्याने ओळखावं. आता मी जे शिवसेनेत काम करत आहे, या ठिकाणी सर्वसामान्य घराण्यातला माणूस आज उभा आहे, भाऊराव कदम कोळीकर म्हणून. तर ह्या माणसाचा स्वभाव ह्या काय याच्या बाबतीत याची 400-500 एकर जमिनीचा मालक नाही किंवा आमदार खासदाराचा मुलगा नाही. हे सर्वसामान्य जनतेचा माणूस आहे. मागच्या वेळेस त्या माणसाला लोकांनी काम करणाऱ्या बाया सुद्धा, रोजानं काम करणाऱ्या बायानं 100-100 रुपये जमा करून त्याला उभं केलं होतं. थोडक्यात त्याची हार झाली अपक्ष असताना सुद्धा. कारण त्या माणसाची ही लोकॅलिटी मी जवळून अभ्यास केला त्या माणसाचा. हा माणूस सर्वसामान्याचा माणूस आहे. ते आमदार नसताना सुद्धा आमदारापेक्षा जास्त कामं आणली या तालुक्यात. आमदार नसताना सुद्धा समाजसेवा, या समाजसेवेचं कंकण हाती बांधून त्यानं हजारो लोकांचे ऑपरेशन केलेत, हजारो लोकांचे उपचार केलेत. दवाखान्याचा असो कोणतंही असो, बाबूरावजी हजरच. मग ते परिस्थिती कशी असो, खिशात पैसा असो की ते पूर्ण संपो, पण ते त्यांची समाजसेवा आतापर्यंत त्यांचं समाजसेवेचं सेटर उघडच होतं. म्हणून आम्हाला ते आवडतोय. आता तरी चांगली आहे परिस्थिती आणि म्हणून बाबूराव सोबत आम्ही काम करतो.